आपल्यासमोर व्यक्त होतो. हल्ली एक 8 दिवस झाले रोज टी व्हीवर बातम्या येतात. कोणत्या? तर 40 वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक शिवाजी महाराजांवर. आता शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे, ठीक आहे. त्याच्यावर पुस्तक लिहिलं, 40 वर्ष झाली. पण समजा 40 वर्षांनी एखाद्याच्या वाचनात ते पुस्तक आलं, ते पुस्तक काय सगळी कोण वाचत नाही आणि सगळ्यांच्या वाचनात ती येत नाही, केव्हा तरी चुकून येतं. समजा 40 वर्षाचं पुस्तक आलं, त्यानं वाचलं आणि त्याच्यात समजा काहीतरी चुकीचं, बुद्धीला न पटणारं, आपल्या दैवताचा एकेरी नावानं उल्लेख करून कुठेतरी अपमान होतो असं जर एखाद्याला वाटलं आणि त्यानं सांगितलं की नाही बाबा हे चुकीचं आहे. शिवाजी कोण होता हे शीर्षकच चुकीचं आहे, मलाही नाही पटलं. म्हणजे तुम्ही एकेरी नावानं संबोधताय. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ही भाषा कशी वाटते? शिवाजी कोण होता म्हणजे रस्त्यावरच्या भैयाला विचारतात तसं तो विचारल्यासारखं झालं आहे. म्हणजे बाबा तो फळ विकाय कोण होता किंवा भाजीवाला कोण होता, असं काहीतरी बोलत आहे. शिवाजी कोण होता काय? एकेरी नाव शिवाजी कोण? शिवाजी आहे, छत्रपती शिवाजी म्हणा. शिवाजी काय दैवत आहे ते. भाषा चुकी. म्हणजे तुम्ही बाकी पुस्तक कसं आहे मी वाचलेलं नाही, प्रामाणिकपणे सांगतो, मलाही माहिती नाही त्यातली. फक्त टी व्हीवर ऐकतोय त्याच्यावरच बोलतो आहे की एकेरी नावानं संबोधलेलं मला चालणार नाही, आमच्या मराठ्यांना चालणार नाही, महाराष्ट्राला चालणार नाही. 400 वर्ष जरी झाली असली तरी अजून आणि याही पुढे 1000 अधिक वर्ष शिवाजीचे उपकार आम्ही विसरणार नाही. मी आता शिवाजी म्हटलं. शिवाजी महाराजांचे उपकार आम्ही विसरणार नाही. बोलण्याच्या ओघात ज्यावेळी येतं त्यावेळी तोच वेगळं आणि पुस्तकात येतं ते वेगळं. पुस्तकावर जर असं नाव असतं तो 10 वेळा विचार करून नाव काय द्यायचं ते ठरवलं पाहिजे होतं. तर अशा तऱ्हेने मला काय म्हणायचं आहे, आता ठीक आहे झालं असेल चिडचिड, पुस्तकावरून चिडचिड काय झाली तर ते एकेरी नावानं उल्लेख केला आणि काही पुस्तकातही काही उल्लेख असे असतील कदाचित एकेरी नावाचे मी वाचलेले नाही. मग अशा वेळेला जर एखाद्यानं त्याच्याबद्दल आवाज उठवला किंवा त्याच्याबद्दल सुधारणा करण्यासाठी मागणी केली तर काय चुकीचं आहे? सगळ्यांनी पेटून उठायचं, धावून विरोधाला विरोध करत बसायचं. कोणत्या गोष्टीला गरज आहे का? काय झालं, काय चुकलं ते बघा ना. काय चुकलं ते बघण्याच्या ऐवजी उगाच आपलं निदर्शन काढायचे. आजकाल ते लोकशाही कसली लोकशाही आली, ठोकशाही झाली. ह्या लोकशाहीत नुसतं एकच सगळं प्रत्येकाला विरोध करायचा. हे न हे केलं ना तर दुसरं ते करतो आहे आणि त्याच्या विरुद्ध जातो. अरे पण त्यानं का केलं ते बघत नाही, दुसरं काय केलं बघत नाही. आपलं सगळ्यांनी विरोध करायचे, भांडणं करायचे. म्हणजे हेच बोकाळलं आहे सगळं आणि हे ह्या लोकांमुळे झालेलं आहे. कोणामुळे? ह्या विरोधक जे आहेत ना, आज हा विरोधक हा एक असा विरोधी पक्ष म्हणा किंवा विरोधक म्हणा, सरकारचे जे विरोधक आहेत ते खरोखर काय खातात ते समजत नाही विरोध करायला. आता इथे सुद्धा तेच चाललं आहे. ह्याच्यात काही वाईट नाही, त्यानं बोललं असेल ठीक आहे, परंतु सरकारला कुठेतरी त्रास द्यायचा, गोंधळ घालायचा, निदर्शनं करायची, मारामाऱ्या करायच्या आणि सरकारच्या डोक्याला ताप करायचा. बाकी काही नाही. सरकार घाईला आलं पाहिजे, हेच करायचं आहे. मी तर म्हणतो तुम्ही जर म्हणत असाल 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे आणि आता काय त्याचं वगैरे इथपर्यंत ठीक आहे. 40 वर्षाचं आहे आता काय नाही हे आम्हाला माहिती आहे. मग असं आहे का की बाबा 40 वर्षाचं पुस्तक झालं की ते कोणी वाचायचंच नाही, हातात घ्यायचंच नाही, त्याच्यावर काय चुकलं तर भाष्य करायचंच नाही? आणि 1000 वर्षापूर्वीचे ग्रंथ अजून आपण वाचतो आहे, त्यातल्या काही त्रुटी असल्या काय असल्या तर अजून सुधारणा करतो आहे आणि 40 वर्षाच्या पुस्तकाचं काय घेऊन बसत आहे? कित्येक ग्रंथ आहेत, कित्येक पुस्तकं आहेत अशी
की 100 वर्ष झाली तरी लोक अजून आवडीनं वाचतायत ती, कारण त्याच्यात त्रुटी नाहीत, योग्य आहेत ती म्हणून वाचतायत. तसं हे पुस्तक कदाचित कोणाच्या लक्षात आलं नसेल आणि कोणी विचारही केला नसेल याच्यात काय चुकलं आहे ते. का तर कशाला कोणाला पाहिजे भानगडी, जाऊ दे, आले हातात, वाचलं, दिलं सोडून, असं करून लोकांनी ते बाजूला केलं आहे. परंतु ह्या माणसाला जर वाटलं असेल की नाही, खरोखर त्याच्यात काहीतरी चुकतं आहे, कुठेतरी आपल्या अस्मितेला, आपल्या शिवरायांच्या प्रतिमेला कुठेतरी डाग लागतो आहे असं त्याला वाटलं, म्हणून त्यानं सांगितलं असेल की बाबा त्याचं शीर्षक तरी बदला, बाकीचं चर्चा नको. दिलगिरीसुद्धा त्याने व्यक्त केली, ठीक आहे माझ्याकडनं चुकलं असेल, पण त्याचं शीर्षक बदला आणि मोकळा, वाद घालू नका. आणि मला म्हणायचं आहे, समाजात विनाकारण वाद घालू नका. शुल्लक कारणावरनं दोघंजण काट्या कुऱ्हाडी घेऊन समोरासमोर उभे राहू नका. हे जर सारखं होत राहिलं तर समाजाचं स्वास्थ्य बिघडणार आणि परत समाजात अवैध धंदे, गुंडगिरी, खून, मारामाऱ्या, बलात्कार, हे सगळं पुन्हा तसंच आणखी फोपाळ होणार. कारण कोणाचं ते सरकार गेलं निदर्शनं थांबवायला, पोलीस गेले तुमचे मोर्चे थांबवायला, हेच चाललं आहे दिवसभर, सारखे मोर्चे, जिकडून तिकडे मोर्चे. कोणाला काम करायला वेळच नाही त्याच्या कामावर, म्हणजे त्याचं जे अधिकृत काम आहे त्याच्यावर काम करायला त्यांना वेळच माहीत नाही. हेच धंदे जास्त असतात. आज रस्ता अडवला, उद्या हायवे बंद केला, जो तो ग्रामस्थ सगळे उठत आहेत आणि आपले सगळे मिळून निदर्शनं करतायत, मोर्चा काढतायत, तहसीलदार कचेवर मोर्चा, कलेक्टर कचेवर मोर्चा, अमुक मोर्चे, तमुक. अरे कशासाठी हे करताय? कुठेतरी थोडक्यात समंजसपणा दाखवा आणि समजुतीनं सगळं घ्या. कारण हे सगळं जे करताय, ते जे नुकसान करताय म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, ते तुमचंच नुकसान होते, ते तुमचंच जातं आहे. तेव्हा ह्या पुस्तकावर मला एवढंच बोलायचं आहे की कुठेतरी जे चुकलं, संजय गायकवाड, मी आता नावच घेतो, संजय गायकवाड संतापले ह्या पुस्तक बघून. असं आलं असेल त्यांच्या वाचनात उशिरा पुस्तक, ठीक आहे ना, जाऊ दे, सोडून द्यायचं. आणि नाव हे करा, त्याचं शिक्षक बदला, नाव बदला. एकेरी उल्लेख आहे हे तर त्यांनी मान्य केले, तुम्ही एकेरी उल्लेख केला हे आम्हाला मान्य नाही. मग पुस्तक लेखकानं एकेरी उल्लेख करायचा नाही, साधी गोष्ट आहे. आम्ही सुद्धा एकेरी उल्लेख जेव्हा कोणी केलेला, आमच्या मराठ्याने जरी त्याशिवायचा उल्लेख एकेरी केला तरी आम्ही तो मान्य करणार नाही, हे तर सरळ आहे. आणि म्हणून मी म्हणतो, गायकवाडाचं काही चुकलं नाही, त्यांनी सगळ्या बाजूने प्रयत्न करून स्वतः दिलगिरी म्हणून ते मोकळे झाले. धन्यवाद. बस त्याबद्दल एवढंच बोलायचं होतं की विरोध करायचा म्हणून विरोध करू नका आणि समाजाचं स्वास्थ्य बिघडवू नका.